ती लोकल आणि मी मधली पुढची गोष्ट ही पण खरी गोष्ट आहे. ही एका मुलीसोबत घडलेली आहे. तिने मला पाठवलेली. ती मी तुम्हाला नाट्य रूपांतर करून सांगणार आहे. अनोळखी आशीर्वादाचा प्रवास. मुंबई स्वप्नांची नगरी. येथे प्रत्येकाच्या जीवनात एक अनोखी कहाणी असते. काही गडद, काही अत्यंत आशादायक. बोरीवली स्टेशनवर घडलेली ती एक साधीशी घटना माझ्या आयुष्याला एक वेगळा अर्थ देऊन गेली. मी एक साधी, प्रेमळ स्वभावाची मुलगी राधिका. माझं आयुष्य प्रेम, स्वप्न आणि थोडकं संघर्षांनी भरलेलं होतं. माझ्या आयुष्यात नव्याने आलेला राघव समजूतदार, प्रेमळ आणि समर्पित माझ्या स्वप्नांना पंख देण्यासाठी तयार होता. त्या एका संध्याकाळी आयुष्याने दोघांनाही एक वेगळा अनुभव दिला, जे आमचं नातं अधिक खोल बनवून गेलं. संध्याकाळची घाई आणि स्टेशनवरची अनपेक्षित भेट. त्या दिवशी मी खूप घाईत होती. ऑफिसमधून सुटल्यावर मी पटकन बोरीवली स्टेशन गाठले. दिवसभराचा थकवा सोबत घरी लवकर पोहोचण्याची ओढ. प्लॅटफॉर्मवर गर्दी होती. विरार ट्रेनची वाट पाहताना मी एका रिकाम्या बाकावर बसले. थोडक्यात श्वास टाकला. इतक्यात अचानक एक वयस्कर बाई माझ्या समोर येऊन थांबली. ती वयस्कर बाई अचानक मला बोलली, "बेबी उठ, मला इथे बसायचंय." ओरडून नाही बोलली, प्रेमाने बोलली. आवाजात राग नव्हता, पण एक विचित्र तडप होती. मी एक क्षणभर तिच्याकडे पाहिलं. तिचे कपडे फाटके, मळकटलेले, केस विस्कटलेले, हातात एक छोटंसं गाठोडं आणि एक छोटीशी बॅग, आणि त्या बॅगमध्ये फक्त पाण्याच्या बॉटल्या भरलेल्या होत्या. मला आधी क्षणभर वाईट वाटलं की मला का उठवलं हिने, पण लगेच काहीतरी वेगळं जाणवलं. ती बाई वेडी नव्हती, काहीतरी तिच्या आयुष्यात तुटलं होतं. मी गप्प बसली. तिने उठायला सांगितलं. मी उठली आणि दुसऱ्या बाकावर जाऊन बसली. ओरडल्यावरही तिचा राग आला नाही. शांतपणे मी दुसऱ्या बाकावर सरकली आणि त्या बाईचं निरीक्षण करू लागले. थोड्या वेळाने त्या वयस्कर बाईने आपल्या बॅगमधून, गाठोड्यामधून एक पाण्याची बाटली काढली. तिने ती संपूर्ण